नमस्कार, मी दीपक पळसुले. 7/12च्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. शेतकरी बांधवांना दिवाळी पाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि वळूयात काही महत्त्वाच्या बातम्यांकडे. महाराष्ट्रात रेशीम कोषाचं उत्पादन होतं, मात्र त्यांच्यावर प्रक्रिया ही शेजारच्या कर्नाटकात होत होती. रेशीम कोष विक्रीसाठी राज्यात शाश्वत बाजारपेठ नसल्यानं शेतकऱ्यांनी थेट कर्नाटकातील रामनगर बाजारपेठेत रेशीम कोषांची विक्री त्यांना करावी लागते. हे चक्र मोडीत काढत साताऱ्याच्या पाटील दाम्पत्यानं रेशीम कोषापासून धाग्याची निर्मिती सुरू केली. कसा आहे त्यांचा हा व्यवसाय, चला पाहूया. रेशीम कोषापासून धागा निर्मिती करणारा कदाचित महाराष्ट्रातला हा एकमेव उद्योग असेल. बंगलोरच्या रामनगर बाजाराच्या मक्तेदारीला आव्हान देण्यासाठी साताऱ्याच्या सुप्रिया आणि समीर पाटील दाम्पत्यानं हे छोटंसं विश्व उभं केलंय, जिथं वर्षभरात 25 टन रेशीम कोषापासून धागा निर्मिती केली जाते. शिवाय शेतकऱ्यांच्या रेशीम कोषांना रामनगर बाजारपेठे इतकाच दर दिला जातोय. कराड तालुक्यातील वाठारच्या समीर पाटील या तरुणानं 2006 साली प्राणीशास्त्र विषयात पदवी घेतली, तर 2009 साली MBA पूर्ण केलं. यानंतर नोकरीऐवजी शेतीतच लक्ष घालायला सुरुवात केली आणि रेशीम उद्योगाकडे मोर्चा वळवला. इतर शेतकऱ्यांप्रमाणे रामनगर बाजारपेठेत रेशीम कोषांची विक्री सुरू केली. दर चांगला मिळत होता, नफाही होत होता, मात्र रेशीम धागा निर्मितीतील मक्तेदारी खटकत होती. हीच मक्तेदारी मोडून काढण्यासाठी समीर पाटील या तरुणानं धाडसी पाऊल उचललं आणि या धागा निर्मिती व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली गेली. महाराष्ट्रातला उत्पादित कोष हा ज्या वेळेला मार्केटमध्ये जातो तर काही प्रमाणामध्ये तिथं दराचा फटका हा आपल्या शेतकऱ्यांना बसतो. त्यावेळेला मी पुन्हा प्रामुख्याने विचार केला, जर महाराष्ट्र राज्यातला जर रेशीम कोष हा तयार झालेला हा इतर राज्यामध्ये म्हणजे कर्नाटकमध्ये विक्रीसाठी जात असेल आणि विक्री कर्नाटकमध्ये होऊन जर प्रोसेस इंडस्ट्रीला कर्नाटक राज्यामध्ये जर चालना मिळत असेल तर एखादा प्रोसेस इंडस्ट्री महाराष्ट्रामध्ये का सस्टेन होऊ नये, म्हणून मी त्या दृष्टीने पहिल्यांदा विचार केला आणि 2014 मे मध्ये सुरुवात केली. समीरला या सगळ्यात पत्नी सुप्रियाचीही साथ मिळाली. MSc मायक्रोबायोलॉजी झाल्यानंतर सुप्रिया यांनी जर्मनी आणि पुण्यात कनिष्ठ संशोधक म्हणून काम केलं. 2013ला लग्नानंतर रेशीम उद्योगात लक्ष घालायला सुरुवात केली. गावातील 16 महिलांना एकत्र करून आराध्या बचत गट स्थापन केला. बंगलोरच्या कारागिरांकडून स्थानिक महिलांना धागा निर्मितीचं प्रशिक्षण दिलं. धागा निर्मितीची आधुनिक यंत्र खरेदी केली आणि धागा निर्मिती व्यवसाय सुरू केला. मी आणि समीर यांनी असा विचार केला की स्थानिक बाजारपेठ निर्माण करून इथल्या शेतकऱ्यांना स्थैर्य येईल. त्यासाठी महाराष्ट्रामध्ये रेशीम धागा निर्मिती करण्याचा विचार केला. 2014ला कॉटेज बेसिन ड्रिलिंगद्वारे रेशीम धागा निर्मिती केली आणि त्यापेक्षाही आधुनिक तंत्र म्हणजे मल्टी एंड ड्रिलिंग मशीनद्वारे सध्या रेशीम धागा निर्मिती चालू केली आहे. स्थानिक महिलांना बेंगलोरच्या कारागिरांकडून प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर पुढे आम्ही 16 महिलांनी एकत्र येऊन आराध्या रेशीम उत्पादक स्वयंसहाय्यता महिला बचत गट स्थापन केला आहे. साताऱ्यासह आसपासच्या जिल्ह्यातील शेतकरी इथं कोष घेऊन येतात. कोशांचं वजन केलं जातं, त्याची ग्रेडिंग होते. 1 किलोत किती कोष बसतात त्यावर कोशांचं ग्रेडिंग ठरतं. 1 किलोत 600 कोष बसले म्हणजे A ग्रेड आणि त्याला 300 रुपये किलोचा दर. 600 ते 700 कोष बसले तर त्याला B ग्रेड आणि 270 रुपये किलोचा दर. तर 700 ते 800 कोष 1 किलोत बसल्यास त्याला C ग्रेड आणि त्याला दर 240 रुपये किलोचा. पावती करून शेतकऱ्याला जागेवर पैसे दिले जातात. शिवाय रामनगर बाजारातील दर वधारल्यास वाढलेल्या दरांचा फायदा शेतकऱ्यांनाही मिळतो. आम्ही मार्केटला रामनगरला जात असताना त्या ठिकाणी जो दर मिळत होता त्या दरापेक्षा आता आम्हाला इथं कराडला वाठारला चांगला दर मिळतो आणि त्यामुळे आम्ही आता इथले इथंच घालतोय. आमचा वेळ वाचला, पैसे वाचले, येण्या जाण्याचा त्रास वाचला
वर्षाला 5 बॅच माझ्या होतात. त्या 5 बॅचमधनं मला इन्कम 1,60,000 असतो. त्याच्यात लेबर खर्च वजा जाता 1.25 लाख रुपये मला शिल्लक राहतात. आपल्या कराड तालुक्यामध्येच वाठार येथे नवीन रेशीम रेलिंगच्या अनुषंगानं सुविधा निर्माण झालेली आहे. त्या ठिकाणी आता आम्हाला रेशीम घालण्याची सुविधा उत्पन्न झाल्यामुळं इतक्या लांब जाऊन आपल्याला रेशीम कोश घालण्याची गरज नाही आहे. इथं ही सुविधा आपल्याला झाल्यामुळं आम्हाला थोडासा फायदा झालेला आहे. पूर्वी रामनगरला जाऊन रेशीम कोश घालत असताना सरासरी दर हा साधारणतः 300 रुपयाच्या जवळपास मिळायचा. पण तोच रेट आत्ता मला इथं कराड तालुक्यामध्येच मिळू लागल्यामुळं मला एक शाश्वत साधन या ठिकाणी आता ठिकाण निर्माण झाले. कोश खरेदीनंतर ते एक जागी जमा केले जातात. त्यातील खराब कोश बाजूला काढण्यात येतात. चांगले कोश 1 तासासाठी ड्रायरमध्ये सुकवले जातात. त्यानंतर ते कुकिंग विभागात पाठवण्यात येतात. इथं कोशापासून धागा स्वतंत्र होतो. यानंतर कोश मशीनवर घेतले जातात आणि 5 ते 6 कोश एकत्र करून धागा जोडला जातो. हा धागा बॉबिनवर गुंडाळण्यात येतो. इथं धागा सुकवला जातो आणि पुन्हा दुसऱ्या लढीवर गुंडाळला जातो. एका धाग्याच्या लढीचं वजन 150 ग्रॅम पर्यंत असतं. 1 किलो रेशीम धागा निर्मितीसाठी साधारणपणे प्रतवारीनुसार 7 ते 8 किलो कोशांची आवश्यकता असते. मल्टी ड्रिलिंग मशीनद्वारे एका दिवसाला 12 ते 15 किलो रेशीम धागा निर्मिती होते. त्यासाठी दिवसाला 80 ते 100 किलो कोश लागतात. समीरनं घराशेजारीच असलेल्या इमारतीत हा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला शेड आणि रिलिंगसाठी 15 लाख रुपये खर्च आला. यातही शासनाचं 75% अनुदान मिळालं. म्हणजे समीरला अवघी 4 लाखांची गुंतवणूक करावी लागली. अभिलाषा सिल्क अँड प्रोडक्ट्स या नावाखाली समीरनं फर्म उभी केली आणि कोशांच्या विक्रीपेक्षा धागा निर्मितीला प्राधान्य दिलं. रेशीम धागा निर्मितीचं अर्थशास्त्र समजून घेऊयात. 7 किलो कोशापासून 1 किलो रेशीम धाग्याची निर्मिती होते. 300 रुपये किलोप्रमाणे 2100 रुपये कोशांसाठी लागतात. 400 रुपये मजुरी आणि इतर खर्च होतो. तयार केलेल्या रेशीम लढीला बाजारात किलो मागे 2800 ते 3000 रुपयांचा दर मिळतो. म्हणजेच किलो मागे 300 ते 500 रुपयांचा नफा शिल्लक राहतो. यातून समीरला महिन्याकाठी 70 ते 80 हजारांचा निव्वळ नफा होतो. अभिलाषा सिल्कमध्ये रेशीम कोशापासून धागा निर्मिती हा इथपर्यंत प्रक्रिया केली जाते. पण भविष्यामध्ये अभिलाषा सिल्क हे ट्विस्टिंग मशीन, डाईंग मशीन आणि हँडलूम, पॉवरलूम पासून कापड निर्मितीपर्यंत मजल मारणार आहे. शैक्षणिक काळ संपल्यानंतर आपले युवक हा नोकरीच्या पाठीमागे धावतात. माझी विनंती युवकांना पण अशीच राहील की आपली असणारी स्वतःची शेती आणि शेतीबरोबर आपण पूरक जर प्रक्रिया उद्योगाकडे लक्ष दिलं तर चांगल्या पद्धतीने रेशीम उद्योगासारखा एक चांगला उद्योग आपण या महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीने आपण उभारी देऊ शकतो. पारंपरिक चौकटीत अडकण्यापेक्षा सुप्रिया आणि समीर पाटील यांनी व्यवसायाच्या नव्या वाटा शोधल्या. शेतीला प्रक्रिया उद्योगाची जोड दिली. स्वतःच्या आर्थिक उन्नतीसोबत शेतकऱ्याच्या रेशीम कोशांना दर आणि स्थानिक महिलांना रोजगार दिला. ज्यामुळे वाठार रेशीम हा नवा ब्रँड तयार होतोय. साताऱ्याहून चंद्रशेखर खोलेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय याप्रमाणेच रेशीम उद्योगही राज्यात मोठ्या प्रमाणावर केला जातोय. या शेतीपूरक व्यवसायातून शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न मिळतं. शिवाय दर महिन्याला नोकरदाराच्या पगाराप्रमाणे पैसे देखील हातात राहतात. अगदी कमी खर्चात, कमी वेळेत आणि कमी जागेत या व्यवसायातून अधिकचं उत्पन्न मिळवता येतं. मराठवाड्यात कापसाला पांढरं सोनं म्हटलं जातं. मात्र सध्याच्या काळात खरं पांढरं सोनं हे रेशीम ठरतंय. अत्यंत कमी खर्चात, कमी जागेत आणि कमी वेळात अधिक उत्पादन देणारा हा व्यवसाय. चीनमध्ये रेशीमचा शोध लागला. कोरियात रेशीम उद्योगाला लोकाश्रय मिळाला आणि जपान, इटली आणि फ्रान्समध्ये त्याचा प्रसार झाला. जगात रेशीम पिकाचं सर्वाधिक उत्पादन हे तुतीपासून घेतलं जातं. राज्यातील बीड, पुणे, सातारा, सांगली हे जिल्हे रेशीम उत्पादनात अग्रेसर आहेत. सरकारही या उद्योगाच्या वाढीसाठी
नियोजनबद्ध योजना आखतंय. रेशीम अळ्यांचं संगोपनच हे आपण बंदिस्त जागेमध्ये करत असतो आणि त्यामुळे साहजिकच यामध्ये ऊन वारा पाऊस किंवा इतर प्रतिकूल वातावरणाचा कोणताही त्याच्यावर परिणाम होत नाही आणि त्यामुळं याच्यामध्ये यशस्वी पिकाची किंवा यशस्वी कोश उत्पादनाची 100% खात्री राहते. लागवड जूनमध्ये केली, जून जुलैमध्ये, की उत्पादनाला नोव्हेंबरमध्ये सुरुवात होते. म्हणजे इतर पिकाच्या तुलनेमध्ये अनेक वर्षे वाट बघायची लागत नाही आणि एक पीक जे आहे हे 1 महिन्यामध्येच तयार होतं. म्हणजे 1 तारखेला जर अंड्यातून किडे बाहेर आले तर 26 ते 28 दिवसांमध्ये किड्यांची वाढ पूर्ण होते आणि कोश निर्मिती होते आणि साधारण 30 ते 32 दिवसांमध्ये कोश विक्रीसाठी उपलब्ध होतात. तुतीच्या पानावरच रेशीम किड्यांची पैदास केली जाते. एकदा लागवडीनंतर 15 ते 20 वर्षांपर्यंत याची लागवड करण्याची गरज नाही. त्यामुळे दरवर्षीचा लागवड खर्च वाचतो. पाण्याचं दुर्भिक्ष असताना तुतीच्या पिकावर परिणाम होतो. मात्र तुतीचं झाड अशाही परिस्थितीत तग धरतं. त्यामुळे अवर्षणग्रस्त भागासाठी हे पीक वरदान आहे. अंडी, अळी, कोश आणि पतंग हा रेशीम किड्यांचा जीवनक्रम. रेशीम किड्यांचं आयुष्य हे 28 दिवसांचं असतं. बाल अळी संगोपनासाठी लागणारा पाला हा कोवळा, लुसलुशीत असावा. त्यात पाण्याचं प्रमाण भरपूर असावं. यासाठी तुतीच्या पिकाकडे विशेष लक्ष द्यावं लागतं. अंधारपेटी पद्धत वापरणं आणि अळ्यांना पाला खायला घालून अळ्या ट्रेमध्ये घेणं याला ब्रशिंग असं म्हणतात. अळ्या कोशामध्ये जाण्यासाठी आणि उत्तम कोश निर्मितीसाठी आहार व्यवस्थापनासोबत शेडमधील तापमान नियंत्रित ठेवणंही गरजेचं आहे. शेतकऱ्यांनी तयार केलेल्या रेशीम कोशाला शासनातर्फे 70 ते 130 रुपये हमीभाव दिला जातो. त्यामुळे वर्षभरात एकरी 50 ते 60 हजारांचा नफा शेतकऱ्याला होतो. मात्र सरकारी हमीभावापेक्षा बंगलोर इथल्या रामनगर बाजारपेठेत रेशीम पिकाला जास्त दर मिळतो. त्यामुळे शेतकरी रेशीम कोशाची थेट रामनगर बाजारपेठेत विक्री करतात. विशेष म्हणजे रेशीम उद्योगात काहीही वाया जात नाही. रेशीम अळ्यांची विष्ठा दुभत्या जनावरांना सुग्रास प्रमाण खाद्य म्हणून वापरता येते. तुतीच्या वाळलेल्या काड्यांचा इंधन म्हणून किंवा खत म्हणून वापर होतो. तुतीच्या पानांमध्ये जीवनसत्वाचं प्रमाण असल्यानं तुतीचा पाला, रेशीम कोश आणि प्युपा आयुर्वेदिक दृष्ट्या महत्वाचे आहेत. प्युपाचा आयुर्वेदिक औषध आणि सौंदर्य प्रसाधनांमध्ये उपयोग केला जातो. शिवाय परदेशात रेशमाला मोठी मागणी असल्यानं याचा बाजारातील दर चढाच राहतो. त्यामुळे तरुण शेतकऱ्यांनी या पिकाकडे वळण्याची गरज आहे. साताऱ्याहून चंद्रशेखर खोलेसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.